दुधखेड येथील शेतकऱ्यांची अवकाळी पावसात मिरचीची बाग व शेडनेट यांचे 5 लाखाचे नुकसान. नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी व बेमोसमी होत असलेल्या पावसात जागोजागी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होत आहे. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील दुधखेड येथील शेतकरी दत्तू विष्णू जाधव शेत गट नंबर 124 या शेतात 1 एकर ओमनी नावाची मिरचीची लागवड केलेली असून त्यावर शेडनेट हे देखील त्या मिरचीसाठी बांधलेले होते. परंतु काल झालेल्या बेमोसमी अवकाळी पावसात शेतकऱ्यांच्या शेतातील मिरचीची बाग खराब झाली आहे व संपूर्ण शेडनेट हे देखील फाटून गेले आहे. तसेच हा बाग उभा करण्यासाठी शेतकऱ्यांनी SBI बँकेतून कर्ज घेऊन हा संपूर्ण मिरचीचा बाग उभा केला होता. मात्र त्या शेतकऱ्याला आज रोजीपर्यंत 5 लाख रुपये खर्च आला आहे. मात्र त्याला त्या मिरचीपासून 1 रुपया देखील मिळाला नाही. त्यामुळे या मिरचीच्या पिकावर मी घेतलेले कर्ज कसे फेडावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. तरी शासनाने काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहे. या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. जिल्ह्यातील नगदी पीक म्हटलं तर कांदा हे पीक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हे मानले जातं. मात्र कांदा ह्या पिकाला काही शेतकऱ्यांनी फाटा देत भाजीपाल्याकडे वळाले आहे. आणि त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील दुधखेड पारेगाव या शिवारामधील एका ज्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये मिरची केलेली आहे त्या शेतामध्ये मी उभा आहे. आपल्या पाठीमागं बघताय त्या शेतामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शेडनेट असेल किंवा संपूर्ण मिरची असेल ती संपूर्ण खराब झालेली आहे. त्याच्यानंतर या शेतामध्ये ती मिरची आता येईल का, त्या मिरचीचं काही आम्हाला 2 रुपये मिळतील का असं शेतकऱ्यांशी म्हणणं आहे. त्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहोत. काय सांगाल काका तुम्ही? आमच्या शेतामध्ये आम्ही 1 एकर मिरची लावलेली आहे ओमेनी कंपनीची. तर त्या मिरचीचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे की आम्ही जे शेडनेट केलेलं आहे, आम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे बँकेचं आणि पीक कर्जातूनही तो खर्च पुरता न झाल्यामुळं आम्ही सोनं हे बँकेमध्ये गहाण ठेवलेलं आहे आणि ठेवल्यानंतर तो सर्व खर्च आम्ही मिरची या पिकासाठी केलेला आहे. परंतु कालचा इतका पाऊस झाला, वारं वादळ आणि गारा खूप झालेले आहे, त्याच्यामुळं माझं शेडनेटसुद्धा फाटलं उडून गेलेलं आहे काही आणि मिरचीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा हाती काही जर आलंच नाही तर कसं काय बँकेचं कर्ज फेडणार, कसं काय हे सोनं गहाण ठेवलेलं ते सोडवणार कसं, उपाय काय आहे? याच्यासाठी आम्हाला शासनानं काहीतरी पंचनामे करून आम्हाला मदत देण्याची कृपा करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. असं काय सांगाल? मिरचीचं हवेनं काही पावसानं तो नुकसान झालेलं आहे, शेडनेट फाटलेलं आहे, सर्व हे केलेलं आहे. बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे ते सुद्धा भरण्याची मानसिकता राहिलेली नाही आहे. खर्च भरपूर झालेला आहे, उत्पन्न कमी झालेलं आहे. अर्थात दुसराही तोडा होता, त्यात कुठलंही पिकाची पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कुठलंही काही झालेलं नाही. त्यामुळे बँकेचं कर्ज हे भरता तर येतं की नाही हा फार मोठा गंभीर विषय. त्यामुळे सरकारने याच्याकडे लक्ष देऊन पंचनामे करून आणि जेवढी मदत होईल तेवढी आम्हाला करावीत ही विनंती. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी बोलण्यासाठी आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. दादा, काल या पश्चिम पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, गारा झाला, वारा झाला, त्यामध्ये काय नुकसान झाले, काय सांगा? काल चांदवड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पारेगाव, दुधखेड जो संपूर्ण परिसर आहे, ह्या परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. ह्या अवकाळी पावसासोबतच गारपीटही झाली आणि त्याचा परिणाम असा वाईट झाला की मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये असंख्य कांदा असेल, मिरची असेल, गहू असेल, हा शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला खऱ्या अर्थानं घास. म्हणजे ह्या पिकातून शेतकऱ्याला 2 रुपये मिळण्याची वेळ खऱ्या अर्थाने असते आणि 2 रुपये पदरात पडायची वेळ. आणि अशातच काल प्रचंड मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला, त्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कांद्याचंही नुकसान झाले, मिरचीचंही नुकसान झाले. आपण ज्या शेतामध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याने अक्षरशः 7 ते 8 लाख रुपये पीक कर्ज घेऊन ही 1 एकर मिरची उभी केली, त्याला अँगल केले, त्याला शेडनेट केलं आणि हा संपूर्ण ड्रीप असेल, ड्रीप इरिगेशन असेल, सगळा खर्च 9 ते 10 लाखापर्यंत एकरी शेतकऱ्याला गेला आहे. तुम्ही बघत असाल मीडियाद्वारे, मी शासनाला आवाहन करतो का शासनाने हे बघावं का ज्या शेतकऱ्याने 8 ते 9 लाख रुपये खर्च करून हे पीक उभं केलं, त्या पिकातून या शेतकऱ्याला 2 रुपये मिळणार होते आणि ह्या शेतकऱ्याचं कर्जही फिटलं असतं, शेतकरी कर्जमुक्त झाला असता. परंतु आता शेतकऱ्याचा 1ही रुपया परतावा शेतकऱ्याला ह्या पिकातून येणार नाही, अशी परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. एका बाजूला पीकही गेलं, दुसऱ्या बाजूने या शेतकऱ्याने जो
शेडनेटचा खर्च केला, ते शेडनेटही पूर्णतः फाटून गेलंय. म्हणजे हे फाटलेलं शेडनेट म्हणजे पुढच्या पिकालाही एकही रुपयाचं कामात येणार नाही, फायदाही होणार नाही. यामुळे या शेतकऱ्याचं 6 ते 7 लाख रुपयाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे असं या कारणांमुळेच खऱ्या अर्थाने शेतकरी कर्जबाजारी होतोय. मग शेतकरी शासनाला म्हणतोय एक तर तुम्ही आम्हाला कर्जमुक्ती करा, कर्जमुक्ती देता येत नसेल तर या पिकाला हमीभाव द्या, हमीभाव देता येत नसेल तर कमीत कमी झालेलं नुकसान तरी शासनानं भरून द्यावं. हीच कळकळीची विनंती खऱ्या अर्थानं आम्ही शेतकरी बांधव या शासनाला करत आहोत. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं असेल तर हे शेडनेट जे आहे मिरचीसाठी केलेले ते पूर्ण कालच्या पावसामध्ये फाटले गेलेलं आहे. मात्र शेतकऱ्याला ही चिंता पडली का मी जर बँकेचं कर्ज घेतलेलं आहे ते बँकेचं कर्ज कसं फेडवणार, कसं जाणार, याची मात्र मला आता सध्या काळजी पडलेली आहे. तरी मला शासनाने काहीतरी याची मदत द्यावी अशी त्यांची माफिक मागणी आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदोड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदोड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.